मला राजसाहेबांचा सल्ला हवा होता आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की कारण त्यांचं वाचन इतकं आहे, त्यांचं वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत, महाराजांवरती त्यांचं खूप वाचन आहे. त्याच्यामुळे हे काय बदल करायला हवेत सिनेमामध्ये नेमके, हे मी त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि या चर्चेतनं त्यांनी मला काही सूचना केल्यात आणि त्या अगदी खूपच व्हॅल्युएबल आणि खूपच चांगल्या सूचना आहेत आणि खूपच छान प्रकारे त्यांनी गायडन्स दिलं आहे. त्याबद्दल राजसाहेबांचे खूप खूप धन्यवाद. अमय खोकर साहेब सोबत आहेतच. एवढं विचारले काही सीन्स डिलीट होणार का? कारण जो लेझिम डान्स जो आपण बघतो लेझिम खेळताना लेझिम खेळतानाची जी दृश्य आहेत ते तुम्ही सिनेमाच्या हो, ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिलाय मला आणि डेफिनेटली त्याच्या की कोणाची भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले, तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू. हिंदी चित्रपट येतोय, जगाला इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा कळणार आहे. तर संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांचं असं म्हणणं आहे की काही इतिहासकारांसोबत सुद्धा आपण चर्चा करायला हवी किंवा स्क्रीनिंग ठेवायला हवं. ती करणार आहोत आणि ते स्क्रीनिंगही आहे. मला फक्त एवढंच कळकळीने सांगायचं आहे की हा चित्रपट बनवण्यामागचा उद्देश, आमच्या संपूर्ण टीम गेली 4 वर्ष ह्याच्यावर रिसर्च करते आणि एवढा मोठा सिनेमा बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्ख्या जगाला कळू देत. तो किती मोठा योद्धा होती, महान राजा होता, हे सगळ्या जगाला कळायला हवं आणि म्हणून हा चित्रपट बनवलाय. पण जर अशा 1-2 गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही. संभाजीराजे यांनी म्हटलं होतं की हा आम्ही दाखवणार आहोत. सर आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट आले, त्यामध्ये असे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती जे आधारित चित्रपट आले त्यामध्ये असे दृश्य करीत नव्हते. तर तुम्ही ही दृश्य त्या सिनेमात ऍड करताना काय नेमका विचार केला होता? तुम्हाला काय मेसेज द्यायचा? मला मेसेज द्यायचा होता, आपला संपूर्ण चित्रपट एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की शिवाजी सावंतांची जी छावा कादंबरी आहे, त्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे. म्हणजे इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत. त्याच्यामुळे नेमका हात कुठे घालायचा म्हणून आम्ही छावा ह्या कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन त्या कादंबरीवर हा सिनेमा बनवलाय. आता छावामध्ये लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज होळीच्या उत्सवामध्ये उत्सव साजरा करायचे. होळीमधनं नारळ, आगीतनं तो नारळ खिचून घ्यायचे. त्याच्यामुळे लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे. असं नाही की त्याच्यामध्ये कुठले आजचे डान्स स्टेप्स आहेत किंवा असं काही महाराज करतायत की जेणेकरून आपल्याला लाज वाटावी. आपलं लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे आणि पिक्चर बनवताना तो एक दृष्टिकोन होता की जर महाराज लेझिम का खेळले नसतील कधी, हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो. 20 वर्षाचे ते होते त्यावेळेस जेव्हा महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला, बुऱ्हाणपूर जिंकलं आणि जेव्हा रायगडावर आले तेव्हा एक 20 वर्षाचा राजा खेळलाही असेल. म्हणजे त्याच्यात गैर काय असं मला वाटतं. पण जर लोकांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझिम हा प्रकार चित्रपटापेक्षा मोठा नाहीये, महाराजांपेक्षा मोठा नाही आणि तो आम्ही नक्की डिलीट करू. सर हिंदी में जानना चाहेंगे, आपकी राज ठाकरे से मुलाकात हुई, क्या उसमें चर्चा हुई? आपके फिल्म में कुछ सीन्स को लेकर आपत्ति जताई जा रही थी, क्या उन सीन को निकाला जाएगा फिल्म से? राज साहब से जो हमारा डिस्कशन हुआ, मैं राज साहब से इसलिए मिलने आया था कि राज साहब का नॉलेज, राज साहब का जो हिस्ट्री का नॉलेज है, ही इज अ वेल रेड पर्सन और ऐसे सिचुएशन में अगर कोई अच्छे से गाइडेंस कर सकता है तो मुझे लगता है वो राज साहब ठाकरे है. और उन्होंने मुझे बहुत अच्छे से गाइडेंस किया, बहुत अच्छे से मुझे ये समझाया है कि अगर वो सीन नहीं भी होता तो फिल्म में कुछ फर्क नहीं पड़ता, क्योंकि ब्रॉड इंटेंशन ये है कि ये फिल्म लोगों तक पहुंचनी चाहिए. सर क्या उन सीन को फिल्म से हटाया जाएगा? क्या उन सीन को फिल्म से हटाया जाएगा सर? सर क्या यस, ऑफ कोर्स आई एम गोइंग टू रिमूव इट. कुछ कट नहीं, एक ही लेजिम है, वो भी लेजिम है, वो कोई दूसरा डांस मूवमेंट नहीं है. जो लेजिम जो है वो मराठों का पारंपरिक डांस फॉर्म है.
महाराज खेल सकते हैं ऐसा हम पूरी टीम को लगा था, क्योंकि क्यों नहीं खेल सकते, लेकिन अगर उस वजह से लोगों की भावनाएं उसके ऊपर असर हो रहा है या फिर हम किसी को हर्ट कर रहे हैं, तो वो बिल्कुल निकल जाएगा, क्योंकि वो एक इंडिविजुअल सीक्वेंस है, तो उसमें कोई फिल्म को हार्म नहीं होगा। 14 फेब को ही रिलीज होगी फिल्म। सर क्या इस रिलीज से पहले और किसी को फिल्म दिखाई जाएगी? उसका प्रीमियर में कौन कौन होगा? किसको रिलीज से बुलाया जाएगा? पहले हिस्टोरियंस को फिल्म दिखाई जाएगी, जो हिस्ट्री एक्सपर्ट्स हैं उनको फिल्म दिखाई जाएगी, और उनसे हम सारी चीजें डिस्कस करेंगे, क्योंकि इस फिल्म में ऐसा कुछ भी नहीं है जिससे किसी को हर्ट हो या किसी की ये लगे कि ये क्या बना है, क्योंकि इसका ब्रॉड पर्सपेक्टिव यही है कि छत्रपति संभाजी महाराज कौन थे ये दुनिया को पता चले, क्योंकि ऐसा राजा दुनिया में हुआ ही नहीं है, तो वही इंटेंशन है। थैंक यू। धन्यवाद। साहेब आप बोलले ना हे सर एक एक अहो हे बोलले ना